विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सर्वात प्रथम मी तुमचे आभार मानणार आहे. कशासाठी? आपण जे नवीन चॅनल सुरू केलंय सह्याद्री मॅथमॅटिक्स प्लस, त्याला जो अतिशय प्रचंड असा जो प्रतिसाद तुमच्याकडून मिळाला ना, अतिशय छान म्हणूया आपण, त्याच्याबद्दल तुमचे आभार. आणि ती सिरीज आम्ही कंटिन्यू तशीच घेणार आहे. म्हणजे जगदाळे सर तुम्हाला रोज जमेल तसे एक दोन व्हिडिओ आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे. प्लस मी देखील फिजिक्सची नवीन सिरीज सुरू केली की आता आपण पेपरचं अनालिसिस करतोय. ओके, आणि मी तुम्हाला पेपरचं अनालिसिस कशासाठी करून देतोय की तुम्हाला प्रूव्ह करून द्यायचं आहे मला की फिजिक्सचा पेपर एकदम सोपा असतो. पण जेव्हा तो आपल्या हातात असतो, किंवा ठीक आहे आता तुम्हाला ऑनलाईन आहे मान्य करतो मी, पण जेव्हा पेपर आपल्या नजरेसमोर असतो ना, खूप अवघड वाटतो. तुम्ही चाड आर्यनचं बुक आहे ना, 2019चा पहिला पेपर, दुसरा पेपर किंवा कुठलाही सीईटी पेपर काढायचा किंवा कुठलीही तुमच्याकडे मॉक टेस्ट असू दे, पेपर अवघड वाटतात, लक्षात घ्या. मग तसं असतं का? नाही आहे. म्हणजे सायकोलॉजिकली आपल्याला तयार राहायचं, लक्षात घ्या. त्यातले सोपे प्रश्न आपल्याला हुडकून काढायचे. मग चला ठीक आहे, 2019 Day 1 Shift 2. म्हणजे हा प्रकार तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन एक्झाममध्ये एका दिवशी 2 शिफ्ट असतात. पहिली असते मॉर्निंग शिफ्ट, ती 9 ते 12 पेपर होतो. पण तुम्हाला मला सांगायचं आहे अतिशय महत्त्वाचं, पेपर असतो 9 ते 12, पण तिथे ते 7:30लाच तुम्हाला बोलवतात. बघा गंमत, किती वाजता बोलवतात? 7:30 वाजता. साहजिक आहे, एक्झामचं सेंटर काही घराजवळ नसतं की लक्षात घ्या चला 10 मिनिटं अगोदर जाऊया, तिथं नाही आहे. मग 7:30ला तर बोलवलं, याचा अर्थ घरातून खूप लवकर निघायला लागणार. ठीक आहे, असं मान्य करूया 6:30, 6:30ला घरातून बाहेर पडला, जीवन बाहेर पडणार का ब्रेकफास्ट करणार? दोन्हीही पॉसिबल नाही आहेत गोष्टी. 6:30ला जाणं, तिथं 6:30ला घरातून ब्रेकफास्ट करून बाहेर पडणं शक्य नाही आहे. सेंटरला गेल्यानंतर काय होणार आहे की ठीक आहे, त्या गडबडीत सगळा तुमचा वेळ निघून जाणार आहे. आणि होणार काय माहिती आहे का की 9 ते 12 या 3 तास तुम्हाला तिथून असं ब्रेकफास्टसाठी काय खाण्यासाठी ब्रेक असणार नाही आहे. त्यामुळे ते अतिशय त्रासदायक आहे, लक्षात घ्या. आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो काय ते बघा, समजून घ्या. 2 ते 5 ही दुसरी शिफ्ट असते, त्याचा पण मोठा इश्यू आहे. 2 ते 5 आहे ना, हे आपलं झोपण्याचं टायमिंग असतं. आणि लॉकडाऊनमुळे तुमचं काय झालंय, दुपारी बरेच जण नक्की झोपत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला एक सल्ला काय देतोय की तुम्ही मॉक टेस्ट देताय ना, तर 9 ते 12 आणि 2 ते 5 याच वेळेत देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. मग चला आता पहिला प्रश्न बघूया आपण. मी किती 10 प्रश्न सध्या सुरुवातीला फळ्यावर लिहिलेत, नंतर अजून मी घेणार आहे. सुरुवातीला मला जे एकदम इझी वाटले ते मी कव्हर करून तुम्हाला देतो, नंतर थोडेसे मीडियम लेवलचे, पण याच लेक्चरमध्ये थोडंसं मोठं झालं तरी काही हरकत नाही. मग बघा पहिला प्रश्न, तुम्हाला मॅग्नेटिझम टॉपिक माहिती आहे? ओके, मग त्यात तुम्हाला माहिती आहे की डायमॅग्नेटिक सबस्टन्स असतात जे वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट, पॅरामॅग्नेटिक वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. आता मी इथं एक सिम्बॉल काढतोय, ऍक्च्युली दिसतंय ते एक्स सारखं म्हणूया आपण, पण तुम्हाला माहित आहे ससेप्टिबिलिटी. मग 2019च्या Day 1 Shift 2 मध्ये प्रश्न विचारलाय की पॅरामॅग्नेटिक सबस्टन्ससाठी ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू काय असते? पॅरामॅग्नेटिक, मी तुम्हाला सांगू का, डाय पासून सुरुवात करूया. डायमॅग्नेटिकसाठी ससेप्टिबिलिटी स्मॉल अँड निगेटिव्ह, स्मॉल आणि निगेटिव्ह असते. ही स्मॉल अँड पॉझिटिव्ह असते, लक्षात घ्या. आणि फेरोसाठी मात्र पॉझिटिव्ह पण असते आणि लार्ज असते. मग हे ससेप्टिबिलिटी म्हणजे नक्की काय, जर तुम्हाला कोणी विचारलं तर काय सांगणार सांगा? द ॲबिलिटी ऑफ दॅट सबस्टन्स टू गेट मॅग्नेटाइज्ड म्हणूया आपण. आता हा मॅग्नेटाइज होतच नाही म्हणून तर निगेटिव्ह ना, ह्याला होतो पण थोड्या प्रमाणात, होतो म्हटल्यावर पॉझिटिव्ह, थोड्या प्रमाणात म्हणजे स्मॉल अँड पॉझिटिव्ह. लक्षात आलं? इझी क्वेश्चन, इझी एक क्वेश्चन झाला. आता नेक्स्ट, लॅप्लॉस लॉ तुम्हाला माहिती आहे, स्पेरिकल मेम्ब्रेन तुम्हाला माहिती आहे, सरफेस टेन्शन माहिती आहे तुम्हाला. एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला त्यात आपण डिराईव्ह केलाय. जर ड्रॉप असेल तर फॉर्म्युला एक्सेस प्रेशर इक्वल्स टू 2T/R, आणि जर बबल असेल तर 4T/R. पण सीईटीत विचारलंय काय ते नीट लक्षात द्या की हे आता मी पुसणार आहे बरं का, आणि करेक्ट आन्सर लिहिणार आहे की अकॉर्डिंग टू लॅप्लॉस लॉ excess pressure is directly proportional to r⁻⁻1. तुमच्या काय लक्षात आलं का? 2T/R होतं, 4T/R होतं. ते सरफेस टेन्शन कॉन्स्टंट असणार आहे त्या टिपिकल लिक्विडसाठी, मग ते कॉन्स्टंट मी लिहिणार नाही. मग ऍक्च्युली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R आहे, पण जर डायरेक्टली म्हणलं तर r⁻⁻ काय येणार? -1. आता तिसरा जो क्वेश्चन आहे ना, तो 11th स्टँडर्ड मधला होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वर्क डन फाइंड आउट करण्यासाठी फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा स्केलर प्रॉडक्ट, डॉट प्रॉडक्ट घ्यावा लागतो. आता सांगू का की तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी ना वर्क डन जे दिले ते 14 दिले. चला याची व्हॅल्यू लिहितो मी 14. ओके,
आता फोर्सची व्हॅल्यू त्यांनी काय दिली आहे बघा, -5 I कॅप, -5 I कॅप, -7 J कॅप, ठीक आहे, +3 K कॅप. आणि आता डिस्प्लेसमेंट पण दिली असणार आहे त्यांनी. आता डिस्प्लेसमेंट त्यांनी दिले 3 I कॅप -2 J कॅप आणि त्याच्यानंतर मात्र दिले त्यांनी काय बघा, A × K कॅप आणि त्यांनी व्हॅल्यू विचारले कोणाची, A ची. सिंपल डॉट प्रॉडक्ट घ्या ना, म्हणजे काय येणार सांगा, 14 = चला 3 × -5 -15, -2 × -7 म्हणजे +14, 3 × A 3A. आता हे तुम्ही सॉल्व्ह करा बघा ना, 15 मधून 14 मायनस करा, -1 -1 तिकडे गेल्यावर +1 होतील आणि या 14 मध्ये +1 ऍड करा, 15 15 × 3/3 करा, 5 आन्सर येईल. मी कसे क्वेश्चन सिलेक्ट केलेत माहिती आहे का, किंवा आपली स्ट्रॅटेजी आपण कालच्या व्हिडिओत बघितलंय की फिजिक्सचा पेपर सॉल्व्ह करताना असू नये तर केमिस्ट्री असू दे, ज्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला विदिन 1 मिनिट मिळणार आहे, 1 मिनिटापेक्षा कमी वेळेत तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता अशी गॅरंटी असेल ना, तोच क्वेश्चन अगोदर सॉल्व्ह करायचा आहे. तो इझी असणार आहे, तुम्ही कॉन्फिडंट असणार आहे, त्याच्यामुळे 10 ते 15 मिनिटात काय होणार आहे की तुमचे 10 ते 20 क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत आणि तो कॉन्फिडन्स वेगळाच असणार आहे. ठीक आहे, मग आता हे जमेल. ओके, नेक्स्ट लक्षात घ्या. आता इथं मात्र मी काय करतोय बघा, हे मी पुसून ठेवतोय, लक्ष द्या. जस्ट मी तुम्हाला सांगितलं क्वेश्चन कसा येतोय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता समजून घ्या बरं का, की माझ्या समोर समजा पूर्व दिशा आहे, ठीक आहे, ईस्ट ना, आणि समोर एक डोंगर आहे माझ्या समोर, ठीक आहे, आणि सकाळी सूर्योदय जेव्हा होतो की नाही, लक्षात घ्या, जेव्हा तो सूर्य दिसतो ना सुरुवातीला मला, ती ॲक्च्युली रिअल इमेज नसते, लक्षात घ्या. म्हणजे मी जॉमेट्रिकल शॅडो रिजन मध्ये आहे, पण मला सकाळी काय दिसतं की ते तो डोंगर रांग आहे ना, त्याच्यावरती अशा लाल, म्हणजे आपण म्हणतो ना, आपण तांबडं फुटलं म्हणतो मराठीतून, लक्षात घ्या, तसं दिसतं. म्हणजे ल्युमिनस बॉर्डर दिसते मला. ओके, दॅट सराउंड द माउंटन, पूर्ण त्या डोंगराभोवती असते, जस्ट बिफोर सनराईज. पण हे कशामुळे होतं, डिफ्रॅक्शनमुळे. आन्सर आहे इज ड्यू टू, आणि करेक्ट आन्सर काय सांगा, डिफ्रॅक्शन विदिन 1 सेकंड. वाचल्या मला कळणार आहे. सनराईज, सनसेट ही जे एक्झाम्पल आहेत ना, ह्यावेळेस कुठले एक्झाम्पल्स आहेत, डिफ्रॅक्शनचे एक्झाम्पल्स आहेत. मग तुम्ही काय करा, लाईटच्या प्रॉपर्टीज करा. इंटरफरन्स आहे, डिफ्रॅक्शन आहे, पोलरायझेशन आहे, रिफ्रॅक्शन आहे, रिफ्लेक्शन सुद्धा आहे. लक्षात घ्या, सगळ्यांचे एक्झाम्पल्स असतील तर बघा. मग पहिले 4 क्वेश्चन इझी होते, तर 5वा क्वेश्चन बघा. वेन लाईट एंटर्स ग्लास फ्रॉम व्हॅक्यूम. आता थांबा, मी इथे या जागेचा यूज करणार आहे की ही ग्लास आहे, हे एअर, व्हॅक्यूम म्हणजे एअर कन्सिडर करूया, आणि इथं रिफ्रॅक्शन होणार आहे. सांगू का तुम्हाला गंमत, या ठिकाणी वेलॉसिटी 3 × 10⁸ असते. तुम्हाला माहिती आहे, वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर किंवा व्हॅक्यूमसाठी आपण 3 × 10⁸ मीटर/सेकंड कन्सिडर करतो, पण ग्लासमध्ये ती रिड्यूस होते 2 × 10⁸ जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 असेल. मग मला सांगा, वेलॉसिटी कमी होते, मग वेव्हलेंथ ती सुद्धा कमी होणार, कारण मोस्ट इम्पॉर्टंट MCQ सांगतो की V = n लॅम्बडा फॉर्म्युल्यावरून. n म्हणजे फ्रिक्वेन्सी की जी कधीही चेंज होत नाही. मीडियम चेंज झालं की फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही, याचा अर्थ फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे रे, म्हणजे याचा अर्थ वेलॉसिटी प्रपोर्शनल टू वेव्हलेंथ येणार ना, बरोबर सांगा बघू. मग वेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर वेव्हलेंथ सुद्धा डिक्रीज होणार, पुन्हा विदिन 1 सेकंड, म्हणून आपण वाचल्या आन्सर मिळणार आहे. असा हा क्वेश्चन आहे, बरोबर आहे. 5 झाले. 6वा बघा, सरफेस टेन्शन इज. आता सांगू तुम्हाला, मी क्वेश्चन मध्ये एवढंच लिहिलं होतं आणि हे ऑप्शन होते, मी करेक्ट ऑप्शन लिहिले. आता मी तुम्हाला हिंट देतोय बघा, ज्यांनी थेअरीचा अभ्यास परफेक्ट केलाय ना, त्यांना हे आठवते का बघा, ही डायग्राम, ही वायर स्लाइड होते सरफेस टेन्शन मध्ये, तुम्हाला आठवते का बघा. फक्त वर्क डन म्हणजे सरफेस एनर्जी. मग पुस्तकात तुमच्या काय माहिती आहे का थिअरीमध्ये, की सरफेस टेन्शन इज सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. सांगा काय अवघड आहे हे, काहीच अवघड नाही आहे, अतिशय थेरॉटिकल क्वेश्चन आहे. आणि असे क्वेश्चन्स आपल्याला शोधायचे आहेत, ते सुरुवातीला सॉल्व्ह करायचे आहेत कमी वेळेत. ठीक आहे, मग हे तुमच्या लक्षात आलं. आता इथं काय विचारलंय बघा, पेपर फिजिक्स मधलाच आहे बरं का बाळांनो, तुम्हाला वाटेल हे केमिस्ट्री मधलं आहे. आयडियल फॉर 2 ग्रॅम ऑक्सिजन आयडियल गॅस इक्वेशन त्यांनी विचारलंय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन, PV = nRT. बर, n म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स, फॉर्म्युला काय, गिवन मास अपॉन मोलार मास. मग मी काय करतोय बघा, गिवन मास 2 ग्रॅम आहे, ऑक्सिजनचं मोलार मास 32 ग्रॅम असतं. मग तुम्हाला सांगू का, मग करेक्ट ऑप्शन आहे RT/16, हा ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे बघा, डिवाइड केलं मी फक्त, एकदम इझी. ठीक आहे, 7 क्वेश्चन झाले.
आता 8वा क्वेश्चन कसा आहे बघा, त्यांनी एक फॉर्म्युला दिलाय त्यांनी की फोर्स इक्वल्स टू वाय. वाय म्हणजे काय ते मेन्शन नाही केलं त्यांनी, अपॉन रूट डी म्हणलंय आणि वायच्या डायमेन्शन्स विचारलेत. अरे लिहा ना मग वाय इक्वल्स टू काय, एफ आणि रूट डीचा प्रॉडक्ट. हे इकडे ना फोर्सच्या डायमेन्शन्स माहित आहेत मला, 1 1 - 2 म्हणजे एल रेस टू 1 एम रेस टू 1 टी रेस टू -2. डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम, मग मास ठीक आहे तुम्हाला माहिती आहे, व्हॉल्यूम म्हणजे मीटर क्यूब म्हणजे किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे डेन्सिटीचं युनिट आहे. युनिटनुसार डायमेन्शन्स तयार करा, पण त्याचं रूट आहे बाळांनो, रूट आहे. त्यामुळे ज्या डायमेन्शन असतील त्याला प्रत्येकाला 2 ने डिवाइड करा रूट म्हणजे, आणि मग तुम्हाला वायचे डायमेन्शन्स मिळतील. हा पण इझीच आहे, विदिन 1 मिनिट पॉसिबल आहे. आता 9th वन बघा की सगळ्यांना माहिती आहे V इक्वल्स टू आर ओमेगा. सर्क्युलर मोशनमध्ये V इक्वल्स टू आर ओमेगा. आता कन्सिडर करा ना, ओमेगाची व्हॅल्यू वाढली की व्हीची व्हॅल्यू वाढते. अरे पण त्या सर्कलसाठी रेडियस थोडी चेंज होते, आरची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ V प्रोपोर्शनल टू ओमेगा. मग मी तुम्हाला सांगू का, हा होता करेक्ट ऑप्शन की V डज नॉट डिपेंड्स ऑन आर, सॉरी ओमेगा डज नॉट डिपेंड्स ऑन आर. सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी रेडियस जे काय ऑर्बिटची रेडियस असते त्याच्यावर डिपेंड नाही आहे. आता 10th वन मात्र बघा की बऱ्याच जणांना हे त्रासदायक वाटणार आहे. त्यांनी प्लँक्स कॉन्स्टंट आणि मोमेंट ऑफ एनर्शिया, आता हे असं नाही विचारलं बरं का, द रेशो ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट टू द काय म्हणूया आपण मोमेंट ऑफ एनर्शिया इज इक्वॅलंट टू असं विचारलंय, पण इन टर्म्स ऑफ डायमेन्शन्स विचारले बरं का, इन टर्म्स ऑफ डायमेन्शन्स. अगदी फॉर्म्युला इथं लिहायचा नाही, डायमेन्शन्स पाहिजेत. मग मी काय करतोय बघा, प्लँक्स कॉन्स्टंटसाठी मी सेकंड बोर्स पोस्टलेट यूज करतोय की MVR इक्वल्स टू NH अपॉन 2π. हे तर कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ प्लँक्स कॉन्स्टंटच्या आणि अँग्युलर मोमेंटमच्या डायमेन्शन सेम आहेत. मग लिहू काय तर मी MVR. बरं, मोमेंट ऑफ एनर्शिया तुम्हाला माहिती आहे, अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच एलिमेंट आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता होणार काय बघा, M ला M कॅन्सल, R ला हा स्क्वेअर कॅन्सल, V अपॉन R उरलंय फक्त. आता युनिट लिहूया, व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद आणि R म्हणजे डिस्टन्स आहे ना, म्हणजे मीटर, मीटरला मीटर कॅन्सल, 1 अपॉन सेकंद म्हणजे सेकंद इनव्हर्स. आता सेकंड इनव्हर्स आहे ना म्हणजेच फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्स. मग मला सांगा H अपॉन I इज इक्वल टू काय, हर्ट्स. बरं, मी बऱ्याच वेळा बघितलंय, लक्षात घ्या, किंवा आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये सकाळी पण तुम्हाला दाखवलं की मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स केमिस्ट्रीमध्ये 2016, 17, 18 सलग 3 वर्ष रिपीट झालं होतं. त्याच्यामुळे यातले सुद्धा क्वेश्चन्स रिपीट होऊ शकतात. मग चला मी थोडंसं बाजूला सरकतोय, याचा स्क्रीनशॉट घ्या, हे पॉईंट लिहा. मी काल पण 10 ते 15 क्वेश्चन्स दिले होते, आज मी आत्तापर्यंत 10 दिलेत. अरे हे इझी क्वेश्चनची लिस्ट तयार करा. तुम्हाला होमवर्क काय अगोदर सांगतो मी, डाय पॅरा आणि फेरो आहे ना, ह्याचा डिफरन्स तयार करा, डिस्टिंग्विश. ओके, त्याच्या प्रॉपर्टीज सगळ्या वाचा. ते यूट्यूबबद्दल पण क्वेश्चन आहेत त्याच्यात. यूट्यूब म्हणजे आपलं हे यूट्यूब नाही, लक्षात घ्या, यूट्यूब मॅनोमीटर असतं ना ते, नाही तुम्ही म्हणाल यूट्यूबबद्दल काय विचारलंय, तसं नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार सांगा बघू, हे काय नको, डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट एवढं हे नाही, लक्षात घ्या, अवघड नाही आहे. लॅपलॉसला एकदा वाचून काढा, फॉर्म्युला एकदा लिहून काढा, 2T अपॉन आर ड्रॉपसाठी, 4T अपॉन आर बबलसाठी. याच्यानंतर हे सगळं इझीच वाटतंय मला, काय हे असं नाही आहे. मग स्क्रीनशॉट घ्या. चला आता पुढचे क्वेश्चन्स घेऊया आपण. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं काय ते बघा की पहिले 10 क्वेश्चन इझी होते, आता 6 क्वेश्चन एक्सप्लेन करणार आहेत, ते सुद्धा इझी आहेत. बघता बघता 16 क्वेश्चन, त्याच्यानंतर अजून थोडेफार क्वेश्चन घेणार आहेत, ते पण इझी आहेत. तर मला तुम्हाला सजेस्ट काय करायचं आहे, कुठल्याही सब्जेक्टला घाबरू नका, अभ्यास करा, तुम्हाला चांगला स्कोर होणार आहे. आता आपल्या स्ट्रॅटेजीनुसार जे फॉलो करतायत ना, तर मॅथ्स आणि केमिस्ट्रीमध्ये आपण 120कडे पोचतोय, लक्षात घ्या. मॅथ्समध्ये मला 80+ पाहिजे आणि केमिस्ट्रीमध्ये 40+. निदान 100 आणि 120मध्ये पोहोचतोय, 100 तरी क्रॉस करतोय. आणि फिजिक्समध्ये पण आपण जर 30-40 मिळवले ना, अरे मग PICT असू दे नाही तर CUP असू दे, आपल्याला आपलं टार्गेट अचीव करायला जमणारच आहे. म्हणजे तुमच्यात सांगू का, एकदा मी एक व्हिडिओ असा तयार केला होता बरं का, आणि आमचे जे ऑनलाईन कोचिंग क्लासेस आहेत ना, मग 11वीच्या मुलांना सगळ्यात अगोदर जर मी काय शिकवलं असेल तर ही गोष्ट शिकवले, काय लिहिलंय वाचा, क्वेश्चन स्किप करणे. का सांगू का, ज्याला क्वेश्चन स्किप करायला जमतात ना त्यालाच टाइम मॅनेजमेंट जमते. जो एखाद्या क्वेश्चनमध्ये अडकून राहतो ना मुलगा, त्याला ते जमत नाही, लक्षात घ्या, टाइम मॅनेजमेंट. आणि त्यामुळे पेपर कव्हर होत नाही म्हणून चांगले मार्क पडत आहे. बरं, 10वीच्याच मुलांना मी काय शिकवतो सांगतो. मी बघितलं बरं का, मी 8, 9, 10चे क्लासेस घेतो, त्यांच्या टेस्ट घेतो. त्या बिचाऱ्यांना असं शिकवण्यात आलंय की
एक्झामच्या आन्सर शीटला लिहायचं क्वेश्चन 1 सुरुवात करायची. येत नाही तरी लिहायचं क्वेश्चन 1 आणि येत नाही ना मग त्याला जागा सोडायची. मी कितीतरी वेळा मुलांना समजावून सांगतो, अरे जो क्वेश्चन तुम्हाला येतोय तो अगोदर सॉल्व्ह करा. तेव्हाच मुलं म्हणतात नाही सर आम्हाला शाळेत सांगितलं ओळीनं सोडवायचं नाहीतर मार्क कट करणार. आता सगळे शिक्षक असे नसतात बरं का बाळांनो, सगळे शिक्षक असे नसतात. पण काही शिक्षकांना कसं आहे ते ओळीनं लिहिले की जरा पेपर तपासायला सोपं जातं ना, म्हणून काही शिक्षक म्हणत असतील पण ते गरजेचं नसतं. पण बिचारा मुलांना तीच सवय लागली असते 1 2 3 4. एक लक्षात घ्या, मग तुम्ही म्हणाला तुम्ही पण तेच शिकवताय की स्किप करायला. अरे थेअरीमधलं स्किप करणं वेगळं आणि CETचं टोटली वेगळं आहे बरं का. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की एकच वाक्य लक्षात घ्या. आता क्वेश्चन जर 1 मिनिटापेक्षा कमी वेळेत सॉल्व्ह होणार असेल तर सॉल्व्ह करायचा, नाही तर त्याला स्किप करून नंतर पुन्हा वेळ असल्यावर सॉल्व्ह करायचा. हे स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. चला आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट 11वा क्वेश्चन आहे. टॉपिक कोणता रे? इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स ना. मी तुम्हाला सांगतो त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स खूप इझी आहेत. जर जी लाईट जी इन्सिडेंट होते ना त्याची फ्रिक्वेन्सी सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल तरच फोटो इलेक्ट्रिक इमिशन होणार, नाहीतर होणार नाही आहे. दुसरी गोष्ट त्यात आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे, त्याच्यात फ्रिक्वेन्सी आहे आणि कायनेटिक एनर्जी. याचा अर्थ कायनेटिक एनर्जी कुणावर डिपेंड आहे? फ्रिक्वेन्सीवर. ती इंटेन्सिटीवर डिपेंड नाही आहे. पण करंट कुणावर डिपेंड आहे? इंटेन्सिटी. मोर इंटेन्स बीम असेल जास्त कोलिजन होणार आहे. मी व्हिडिओ ऑलरेडी तयार केलेत बरं का, आणि छान तयार केलेत. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. ओके, आणि तुम्ही ते बघा. नसेल ना तुम्हाला सापडली लिंक, समजा नाही चॅनलवर सापडलं, अरे पुस्तक उघडा, कॅरेक्टरिस्टिक बघा, छान दिलंय पुस्तकात. पण आपली स्ट्रॅटेजी काय की तुम्ही कधीही लक्षात घ्या यूट्यूबवरचे लेक्चर्स अगोदर बघायचे आणि मग टेक्स्टबुक ओपन करायचं, मग त्यात छान वाटतं, नाहीतर इंटरेस्ट येत नाही. मी बऱ्याच वेळा सांगितलंय. मग त्यांनी विचारलंय की कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड आहे? तर फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. सिम्पल. पुन्हा लक्षात आलं, वाचल्या आन्सर मिळणार आहे 10-15 सेकंदात. आता इथं मात्र बघा की 3 रॉड दिलेत तुम्हाला आणि H शेपमध्ये त्यांची अरेंजमेंट आहे आणि विचारले मोमेंट ऑफ एनर्शिया. पण त्यांनी काय म्हणलं माहिती आहे का की ॲक्सिस ना एका ह्या अशा रॉडमधून पास होतोय. ओके, याच रॉडमधून पास होत असं त्यांनी दिलंय, लक्षात घ्या. कारण हा रॉडमधून जर दिला असता तर ते वेगळा आला असता आन्सर. आता मी तुम्हाला सांगतो शांतपणे बघा. टोटल मोमेंट ऑफ एनर्शिया मी I1 प्लस I2 प्लस I3. चला मी ह्याला पहिला रॉड म्हणतोय, याला मी दुसरा रॉड, याला दुसरा म्हणतो वाटलं. चला, आणि हा तिसरा रॉड आहे. मग I1 ची व्हॅल्यू मी किती घेतली? 0. का? ॲक्सिस त्याच रॉडमधून पास होतोय ना. मग mr², r येणारच नाही आहे, त्यामुळे 0 आलं. I2 आता सांगतो, या रॉडसाठी बाळांनो याच्या एंडमधून ॲक्सिस जातोय आणि एंडसाठी व्हॅल्यू असते ml²/3. मी पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करून याच्या व्हॅल्यू काढल्यात बरं का. आता रॉडसाठी ॲट एक्स्ट्रीम एंडसाठी फिक्स व्हॅल्यू लक्षात घ्या. आता या रॉडचा विचार करा. तिसऱ्या रॉडसाठी ना याला मी म्हणतो IO, याला मी म्हणतो IC आणि H इक्वल्स टू हे जे डिस्टन्स आहे ती L आहे. रॉडच्या लेंथ एवढा आहे. मग फॉर्म्युला काय असतो सांगा बघू. IO इक्वल्स टू IC, ते 0च आहे, प्लस m इंटू h² म्हणजे m इंटू l². म्हणजे मला इथं काय मिळेल सांगा बघू शांतपणे की IO ची व्हॅल्यू काढण्यासाठी IC जे 0 आहे प्लस m इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे l². करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, तुम्हाला मोमेंट ऑफ एनर्शिया मिळेल. आता मी तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला होमवर्क देतोय. इथं H शेप आहे. ओके, तुम्हाला स्क्वेअर देतील, तुम्हाला ट्रायंगल देतील, तुम्हाला दुसरा कुठलाही शेप देतील, किंवा तुम्हाला 3 असे स्पेअर देतील आणि ॲक्सिस कुठूनही इथून डायगोनल असं देतील तुम्हाला त्याच्यानुसार एक तर पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करून मोमेंट ऑफ एनर्शिया फाइंड आउट करता आलं पाहिजे. आता बऱ्याच जणांना हे अवघड वाटेल बाळांनो, अवघड नाही आहे. रॉड, रिंग, डिस्क याचे फॉर्म्युले एकदा करा परफेक्ट. सोपेच क्वेश्चन्स आहेत, हे लक्षात घ्या. आता नेक्स्ट बघा 13वा क्वेश्चन. हा आहे ग्रॅव्हिटेशन मधला आणि हा माझा फेवरेट क्वेश्चन आहे. रिझन काय, का फेवरेट आहे लक्षात घ्या, कारण जेईला सुद्धा हेच क्वेश्चन आले. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी विचारतो तुम्हाला. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इफ H इक्वल्स टू R देतील, नाहीतर H इक्वल्स टू 2R देतील. मी तुम्हाला सांगतो, अरे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच एनर्जी रिक्वायर्ड टू लॉन्च अ सॅटेलाइट फ्रॉम द सर्फेस ऑफ अर्थ टू अ सर्टन हाईट. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी 2 म्हणतो आणि या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी 1 म्हणतोय मी. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो? -gmm/r+h.
आता या हाईटवर एचची व्हॅल्यू जर मी ट्वाईस आर टाकली इथं ट्वाईस आर प्लस आर 3r होतील म्हणजे -GMM/3r. आता याच्यातून इथली मायनस करताना पोटेन्शियल म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस होणार आणि त्या ठिकाणी हाईट नाहीच आहे ना, हाईट नाहीच आहे म्हणजे फक्त काय येणार आर. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, तुम्हाला मिनिमम एनर्जी मिळेल. आलं का लक्षात तुमच्या? ठीक आहे, मी पूर्ण सॉल्व्ह करून देत नाही आहे तुम्हाला, फक्त चेंज इन पोटेन्शियल एनर्जी विचारतील किंवा एनर्जी रिक्वायर्ड असं विचारतील. इझी. आता 14वा क्वेश्चन अगदी थेरॉटिकल आहे बरं का. पी एन जंक्शन डायोड तुमच्या समोर आहे, मध्ये जे आहे ती डिप्लेशन लेअर आहे, त्याची ती विड्थ आहे. आता त्यांनी विचारलंय की जर डायोड फॉरवर्ड बायस्ड जर असेल तर ती जी विड्थ आहे ती कमी असेल का जास्त असेल? साहजिक आहे, फॉरवर्ड बायस याचा अर्थ त्याच्यातून करंट फ्लो होतोय म्हणजे ती विड्थ कमी असणार आहे. मग रिव्हर्स बायससाठी काय होईल? विड्थ जास्त असणार आहे. आलं का लक्षात तुमच्या? एकदम इझी क्वेश्चन विचारले. मग तुमचा होमवर्क काय माहिती आहे का, हे जे पी एन जंक्शन डायोड आहे ना, तुम्ही सेमीकंडक्टर टॉपिक काढा आणि मी सांगतो ते पॉईंट्स करा. पी एन जंक्शन डायोड फॉरवर्ड बायस, पी एन जंक्शन डायोड रिव्हर्स बायस. अजून सांगू का काय करायचं लगेच तुम्हाला? हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. सीडीत काय विचारते माहिती का, की रेक्टिफायर हा डिव्हाइस करतो काय? विच कन्वर्ट्स AC इंटू DC. मग हाफ वेव्ह मध्ये हाफ सायकल रेक्टिफाय होते, फुल वेव्ह मध्ये सगळी पूर्ण सायकल. तुम्ही करा. आता सेमी कंडक्टरच्या बाबतीत मला सांगायचं आहे काय बघा, 2 क्वेश्चन आले लक्षात घ्या. आणि सांगू का, हे जे आहे ना ट्रान्झिस्टर, मग 2019चे पेपर चाललेत ना आपले, तिन्ही पेपरमध्ये या कन्सेप्टवरती क्वेश्चन आहे. मग माझं कन्क्लुजन काय सांगू का, कन्क्लुजन थोडक्यात पूर्णपणे ते मला बघावं लागेल की गेल्या वर्षी काय झालं माहिती आहे का, की ऑनलाईन एक्झाम झाली ना, त्यांनी बऱ्यापैकी ना सिमिलर कन्सेप्टवरती क्वेश्चन विचारलेत, सिमिलर कन्सेप्टवरती. येते का लक्षात मी काय सांगतोय? म्हणजे ही कन्सेप्ट तिन्ही पेपरमध्ये बघायला मिळते आपल्याला. म्हणजे आता अरिहंतमध्ये 3 पेपर आहेत ना, तिन्हीमध्ये होते, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो की ट्रान्झिस्टरच्या बाबतीत जो इमिटर करंट असतो ना, तो कलेक्टर करंट आणि बेस करंट यांची ॲडिशन असते. म्हणजे हा टोटल करंट आहे. 95% करंट ह्याच्याकडे जातोय म्हणजे आपण कलेक्टरकडे म्हणूया, आणि 5% फक्त बेसकडं. का? कारण बेस हा लाईटली डोप्ड असतो. बेस हा कसा असतो? लाईटली डोप्ड. मग त्यांनी 2019च्या 3ऱ्या पेपरमध्ये विचारले हेच क्वेश्चन. करेक्ट ऑप्शन आहे बेस इज लाईटली डोप्ड, पण इमिटर हा हेवीली डोप्ड असतो, त्यातला करंट जास्त आहे. आता एक काम करूया बरं का, की आपण या प्रत्येकाला ना IC न डिवाइड करूया. IC आणि IC. मग IE अपॉन IC, जर IC अपॉन I जर अल्फा असेल, हे त्याच्या उलट आहे म्हणजे 1 अपॉन अल्फा आलं. IC अपॉन IC किती? 1. IC अपॉन IB बीटा आहे, तर त्याच्या उलट आहे म्हणजे 1 अपॉन बीटा. आता मी म्हणतो काय बघा, की इथं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एक फॉर्म्युला तयार करेन. कसा सांगा बघू? इकडे बघा, 1 अपॉन अल्फा इक्वल्स टू 1 इंटू 1 1, 1 इंटू बीटा बीटा अपॉन बीटा, आणि मग रेसिप्रोकल करा. मग अल्फा इक्वल्स टू बीटा अपॉन 1 प्लस बीटा. अरे पण त्यांनी अल्फा दिलाय आणि बीटा विचारलाय. अल्फा दिला आणि काय विचारलंय? बीटा. बीटा विचारलाय ना, हे +1 इकडे -1 करा, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. किंवा बेस्ट मी तुम्हाला सांगतो काय, की सगळ्यात जास्त करंट कुठला असतो? इमिटर, कारण तो हेवीली डोप्ड असतो. दॅट इक्वल्स टू IC प्लस IB. बरोबर ना? हा मेन फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याला IC ने डिवाइड करायचं एवढं डोक्यात ठेवा. ओके. मग तुम्हाला व्हॅल्यूज पुट करून इथंच व्हॅल्यू पुट केले असते तरी चालले असते. अल्फाची 0.98 तुम्हाला बीटाची व्हॅल्यू मिळाली असते, आणि बीटाची व्हॅल्यू जास्त असते बरं का. का? विचार करा ना, बेस करंट खूप कमी असतो. मग एखाद्या मोठ्या नंबरला खूप छोट्या व्हॅल्यूने डिवाइड केलं की आन्सर जास्त येणार ना. तेव्हा 4 ऑप्शनपैकी चुकीचे ऑप्शन पण कॅन्सल करायला शिका. म्हणजे 15वा क्वेश्चन पण इझी होता. आता 16वा क्वेश्चन बघा, कॅपॅसिटी ऑफ अ कॅपॅसिटर, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. मग कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा हा फॉर्म्युला आहे. याचा अर्थ ॲप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट सोडला तर ही कॅपॅसिटी, हे जो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, आणि एअरसाठी 1 असते त्याची व्हॅल्यू, आणि डिस्टन्स बिटवीन प्लेटला इन्व्हर्सली. त्यांनी काय दिलंय की ते डिस्टन्स 1/4 केलंय, कमी केलंय, पण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट वाढवलाय त्यांनी. सुरुवातीची कॅपॅसिटी 4 मायक्रोफॅरेड दिले, नंतरची विचारले. आता तुम्हाला सांगू का, की या फॉर्म्युल्यानुसार आता एरियाबद्दल काय दिलं नाही कॉन्स्टंट, आणि ॲप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट, तेव्हा C प्रपोर्शनल टू काय येणार? K अपॉन D. मग फॉर्म्युला काय येणार? C1 अपॉन C2. Kला डायरेक्टली K1 अपॉन K2, Dला इन्व्हर्सली D2 अपॉन D1. आता C1 ची व्हॅल्यू 4 दिले, C2 मला फाइंड आउट करायचं आहे. K1 ची व्हॅल्यू 1 एअरसाठी, K2 ची व्हॅल्यू 2 दिले. आता D2 अपॉन D1 बघा ना, जर D2 अपॉन D1 घेतलं तर 1/4. आता 4 2 जा 8 आणि 8 4 जा 32 क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, तेव्हा C2 ची व्हॅल्यू आली 32. आले का लक्षात तुमच्या? 16च्या 16 क्वेश्चन इझी होते. मी सांगितलं होमवर्क पण करा. आता उरलेले थोडे क्वेश्चन्स मीडियम लेवलचे आहेत, ते पण आपण आता लगेच कव्हर करू. विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा,
की इलॅस्टिसिटीमध्ये ना अतिशय कमी फॉर्म्युला आहे. त्यातलं एक आहे स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. तुम्हाला माझं म्हणणं काय बघा की तुम्ही कालचा लेक्चर आजचं लेक्चर बघितलं किंवा मी सिरीज कंटिन्यू करणारच आहे. एक कन्क्लुजन असणार आहे आपलं की ज्याला फॉर्म्युले जमत आहेत त्यालाच फिजिक्समधल्या MCQ जमणार आहेत, लक्षात घ्या. मग आता स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन. याच्यावर न्यूमेरिकल नाही आलं बरं का, पण स्ट्रेन एनर्जी म्हणजे वर्क डन ना, मग वर्क डनचा फॉर्म्युला असतो हाफ इंटू लोड इंटू एक्सटेन्शन. मग तुम्हाला जर वाटत असेल की वर्क डन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्सटेन्शन, चुकीचं आहे. का? कारण इथं फोर्स आहे. फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा एक्सटेन्शनची टर्म असते. कशी ते बघा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यंग्स मॉड्युलस म्हणजे काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, टेन्साईल स्ट्रेस अपॉन टेन्साईल स्ट्रेन. मग फॉर्म्युला काय असतो बघा की फोर्स अपॉन एरिया चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. मग मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं YAL अपॉन L हा झाला फोर्स आणि व्हॅल्यू इथं पुट करूया म्हणजे वर्क डन काय येणार हाफ YAL अपॉन L फोर्स व्हॅल्यू इंटू L. मग झालं का, L इंटू L काय येणार आहे L स्क्वेअर. म्हणजे वर्क डन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L स्क्वेअर. पण 2019 मध्ये असं नाही विचारलं. त्यांनी काय विचारलं माहिती आहे का, एक्सटेन्शन x असेल तर वर्क डन काय. मग काय फॉर्म्युला हाफ YAL हे कॅपिटल इंटू एक्स स्क्वेअर फक्त लिहा ना, एक्सटेन्शन एक्स दिलंय. मग हा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला. पुढचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचे. डायमेन्शन्स ना होमवर्क आहे ऑलमोस्ट प्रत्येक पेपरमध्ये आहे. गायरोमॅग्नेटिक रेशोचं विचारलंय, टॉर्कचं विचारलंय, डायमेन्शन्स खूप असतात, सेल्फ इंडक्शन्स विचारलंय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टॉपिक काढा त्यात शोधा. आता इथं बघा वर्क डन म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी, हे तुम्हाला माहिती आहे. कुठं रे वर्क एनर्जी थेरम होतं 11th स्टँडर्डला, आठवतं का. वर्क डन म्हणजे काय, चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता ऐका हाफ I ओमेगा स्क्वेअर कायनेटिक एनर्जी असते ना, मग मी हाफ I ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 स्क्वेअर केलंय म्हणजे ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर. आता प्रॉब्लेम कसा आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. त्यांनी N1 N2 दिलंय, N1 N2 दिले, मग ओमेगा 1 काढा ना 2 पाय N1, ओमेगा 2 काढा 2 पाय N2, त्या व्हॅल्यू इथं पुट करा, स्क्वेअर करा. वर्क डन दिलंय, उरलं कोण I, त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शियाच विचारले. आता नेक्स्ट इथं क्वेश्चन आहे ना, मी लिहून ठेवलंय बघा, लक्ष द्या. ऍक्च्युली ना मगाशी माझ्याकडून इथं डाटा द्यायचाच राहिला होता, त्यामुळे हे डबल मी शूट करतोय, लक्षात घ्या. म्हणजे मगाशी हा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह झाला नाही, त्यामुळे मला परत सगळं बघावं लागलं. लक्षात आलं माझ्या एक्स ही टर्म दिलेली होती, माझी घ्यायचीच राहिली. मी हे का सांगतो तुम्हाला, ॲक्च्युली का, कारण एक्झाममध्ये प्रॉब्लेममधला गिवन डाटा तुम्हाला कळायला पाहिजे. बरं, वेव्ह मोशनमधलं सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं एक्सप्रेशन आहे A sin 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी, पण 1/t म्हणजेच N फ्रिक्वेन्सी. आता त्यांनी जे इक्वेशन दिले मी जरा याच्याशी कम्पेअर केलं तर मला ॲम्प्लिट्यूड मिळेल 0.03 मीटर, फ्रिक्वेन्सी मिळेल 2. नाही, इथं 2 पाय आहे, इथं कोण आहे सांगा पाय, मग कम्पेअर कोण चालणार नाही, तिथं 2 पाय पाहिजे मला. म्हणजे मी y इक्वल्स टू काय लिहिलं बघा 0.03, साईनला 2 न मल्टिप्लाय करा आणि 2 न डिवाइड करा. पण इथं डिवाइड केल्यावर 200 येणार आहे, कारण हे 0.01 म्हणजे अपॉन 100 होतं, अजून 2 आल्यामुळे 200 आलं. आता त्यांनी विचारलंय फेज डिफरन्स, त्याचा फॉर्म्युला असतो 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. मग 2 पाय एक्सची व्हॅल्यू त्यांनी 25 दिले आणि लॅम्बडाची व्हॅल्यू 200. करेक्ट आन्सर आहे π/4. मग विद्यार्थी मित्रांनो सांगतो काय ते नीट आहे का, हे लेक्चर थांबवतोय तर मी 20 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. मग उरले 30 अवघड होते का, नाही आहेत, त्यात पण सोपे क्वेश्चन्स आहेत. बऱ्यापैकी सोपे मी अगोदर घेतोय. आता उद्या काय करणार, 2019च्या अजून माझ्या 2 पेपर आहे, त्यातले पुन्हा इझी क्वेश्चन्स. म्हणजे आपण ही सिरीज कंटिन्यू करल्यानं शेवटपर्यंत अशी वेळ येणार आहे की कुठलाही प्रॉब्लेम द्या आपल्याला तो जमलाच पाहिजे. पण होमवर्क आहे तुम्हाला, रोटेशनल मोशन सगळे फॉर्म्युले. आता सांगू का, वेव्ह मोशन कुठं काय जास्त आहे, जास्त फॉर्म्युलेच नाही आहेत, इझी क्वेश्चन्स येत आहेत. सगळ्यात माझा फेवरेट आहे स्टेशनरी वेव्स, ते पाईप ओपन, पाईप क्लोज, स्ट्रिंग, त्याच्यावरती इझी क्वेश्चन असतात पण चॅलेंजिंग असतात, समजत नाहीत. त्यामुळं आता समजून घेण्याचा प्रयत्न करा, चांगला अभ्यास करा. आपलं नवीन चॅनलबद्दल पुन्हा एकदा बोलतो की तुम्हाला माहिती आहे सह्याद्री आपलं ट्युटोरियल्स आपल्या चॅनलतर्फेच आपण मॅथ्सचं नवीन चॅनल सुरू केलं आहे. जगदाळे सर त्याच्यावर लेक्चर्स अपलोड करतायत, लक्षात घ्या. आणि तुमचा फार छान प्रतिसाद मिळाला आहे. चॅनलचं नाव काय, सह्याद्री मॅथमॅटिक्स प्लस. तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा आणि आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओज प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेन CET होईपर्यंत. त्यामुळे तुम्हाला भरपूर इथून मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, तर बाकीच्या मुलांचा पण फायदा होईल. धन्यवाद.